नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ स्पेशल ह्याच्यासाठी की आम्ही एका अशा रेअर जागेवरती आलेलो आहे आणि स्पेशल ह्याच्यासाठी की हितेशवळी परफेक्ट नेचर 313। आज व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा। आणि जर दाखवायला गेलं तर आपल्याला ह्या डोंगराच्या वरती चढायचं आहे, पायी नाही गाडी घेऊन। हा जो घाट दिसत आहे ह्या डोंगराला म्हणतात फाटीचा डोंगर आणि हा पूर्ण डोंगर चढून आपल्याला त्या साईडला जायचं आहे। ह्याच्यावरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवलेत म्हणून मी इतकं डिटेलमध्ये नाही घेणार, पण वरचा जो प्रवास आहे वरती चढण्याचा तो स्पेशल असेल, तर शेवटपर्यंत बघा आणि चला आमच्या संगती। हा जो डोंगर तुम्हाला समोर दिसतोय ना, आपल्याला त्या डोंगराच्या माथ्यावरती जायचंय, टोकावरती जायचंय आणि त्या टोकावरती ओढी नावाचं गाव आहे, त्या गावाला आपल्याला जायचंय। या ठिकाणी ना खूप उंच प्रकारचे डोंगर पाहायला भेटतात बरं का, आणि त्यावरती जे जंगल आहे ते आपल्याला मॉडरेट स्वरूपामध्ये पाहायला भेटतं। आणि रस्त्यांची अवस्था तर तुम्ही बघतच आहात, ठीक आहे, जास्त खराब पण नाही आहे, एव्हरेज रस्ते आहेत। पण समोरून जो आपल्याला घाट दिसतोय ना, तो थरारक अनुभव आपल्याला देणार आहे। आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंधार जरी वाटत असला तरी अंधार ह्याच्यासाठी आहे कारण सूर्य त्या साईडला गेलाय आणि हा उंच डोंगर त्याच्या आड येतोय ना, म्हणून इथं अंधार झालेला आपल्याला पाहायला भेटतो। आपण आता ऍक्च्युअली फाटीच्या डोंगरावरती येऊन गेलोय। ह्याला फाटीचा डोंगर असं का म्हणतात मला नाही माहिती, पण काही स्थानिक लोकांकडून मला ह्या बाबतची माहिती इथं भेटलेली आहे। आणि समोरून जे सीन दिसतं, रे 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 अस्सल सातपुड्याची जाणीव आपल्याला इथे येऊन कळते। कॅमेऱ्यामध्ये किती समजतं मला माहीत, किती दिसतं मला माहीत नाही, पण जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत सातपुडाच पसरलेला आहे। आणि ह्या साईडला गोरजाबारी, कोलीमाळ हे गावं आहेत आणि हा डोंगर बघा, फाटीचा डोंगर आहे हा। आणि आपल्याला ह्या साईडला जायचंय, पलीकडे जायचंय। खूप लोकांनी कमेंट केल्या की ड्रोन सुधारला का आणि बरंच काही। तर सगळ्यात पहिले तुमचे खूप मनापासून आभार मानतो, तुम्ही इतकी सहानुभूती व्यक्त केली आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाखातीर ड्रोन आपला सुधरून बघा फ्लाय करायला तयार आहे। तर काही ड्रोन शॉट घेऊ आणि इथला सीन कसं दिसतं ना ते बघू, चला। समोरचा डोंगर बघा तुम्ही, मला माहित नाही याला फाटीचा डोंगर का म्हणतात, पण बघून तर खूप भीतीदायक वाटतो हा। हे बघा, आपल्याला पूर्ण हे टर्निंग क्रॉस करून वरती जायचंय। 2-3 किलोमीटरचा प्रवास असेल। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर खूप क्वचितच एखादी गाडी पास होते। स्थानिक लोकांसाठी हा रस्ता विशेषतः आहे, मुख्य रस्ता नाही आहे, त्यामुळे इथे एवढी रहदारी आपल्याला पाहायला भेटत नाही। आणि काही वर्षापूर्वीच हा रस्ता बनवलेला असावा। जे नवीन व्ह्यूअर्स आपल्या चॅनलला जोडले गेले आहेत, हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवलाय स्पेशल। आणि बऱ्याच टाइमापासून मला इथं फिरायला यायची इच्छा होती, कारण हे खूप निर्मनुष्य आहे। बघा ना तुम्ही, हे यार। आणि हे बघून तुम्हाला एक गोष्ट तर समजली असेल की पावसाळ्यामध्ये ना इथे चांगली लँडस्लाईड होत असेल। हे बघा, त्या डोंगरांना बघून मला खरंच प्रश्न पडतो की ह्या लोकांनी हे रस्ते कसे बनवले असतील। बघा ना, अप्रतिम यार। जितकं दिसायला सुंदर दिसतं तेवढंच भीतीदायक। जेव्हा सुरुवातीला आपण प्रवास करतो ना इथून, तेव्हा भीती वाटते बरं काय टर्निंग्स बघून। कॉर्नरिंग बघा तुम्ही, रस्ता पूर्ण सिंगल आहे। दरड वगैरे कोसळली तर प्रॉब्लेम होईल यार पावसाळ्यात, है ना हितेश? साईडला रेलिंग वगैरे काहीच नाही, म्हणून जर हा व्हिडिओ बघून जर कोणी येत असाल इथं तर नक्कीच काळजी घ्या, कारण हा घाट थोडा रिस्की आहे। हे दगड जे दिसत आहेत तुम्हाला पडलेले, निसर्गाचा आहे ना एक अद्भुत अनुभव इथे येऊन येतो। बॉटम सॉरी वरती पोहोचलोय।
काय हे कशाला बांधलं असेल यार, मला समजत नाही. थांबा. घाटाच्या एकदम बॉटम वरती आपण येऊन पोहोचलोय, म्हणजे टॉपला येऊन पोहोचलोय. आणि असं काहीतरी सीन आहे बघा इथं. एक गोष्ट खूप चांगली वाटली मला, की इथं लोकांनी झाडं लावलेत. आणि जर असा इनिशिएटिव्ह घेतलं तर असं काहीतरी रिझल्ट दिसतं. आता इथून आपल्याला लेफ्टमध्ये टर्न घ्यायचं आहे. पुढून एक कुवा म्हणून गाव लागेल कदाचित, आणि तिथून टर्न घ्यायचं आहे ओढीसाठी. तर जास्त टाइम वेस्ट न करता चला पुढे. जेव्हा आपण वरती येतो ना, तर एक मध्ये आपल्या फिलिंग्सच चेंज होऊन जातात. म्हणून मी बोललो की सातपुडा खूप अनप्रिडिक्टेबल आहे. असा प्रत्येक ठिकाणी वेगळा जाणवतो. आणि इथून आपल्याला आता कुवा हे गाव लागेल, कदाचित लागलंही असावं. आपल्याला जायचं आहे ओढी. जर आपण राईड घेतला असता तर आपण गेलो असतो खाईला, पण आपण लेफ्ट घेतलाय. आणि रस्ता चांगला आहे यार इथं. हे गाव आहे ना, खरंच खूप मस्त बसलेलं आहे. सातपुड्याच्या पहिल्या पर्वत रांगेमध्ये हे गाव स्थित आहे. आणि पर्वताच्या एकदम टोकावरती, टॉपवरती. नाही करणार की त्या साईडला पूर्ण खाई आहे. आणि जेव्हा आपण वरती येतो तर असं काहीतरी सीन आपल्याला पाहायला भेटतं. कुव्याच्या थोडस पुढे आलो आणि एक राईड घेतला. आणि इथं नुकताच रस्ता बनवलेला आहे. जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा ह्याचं खालच्या लेअरचं काम सुरू होतं. आता यांनी मस्त डांबरीकरण केलंय बघा. एक गोष्ट खूप चांगली ना, की गेल्या काही वर्षांमध्ये सातपुड्याच्या अशा 8-1.5 भागात असे रस्ते बनलेले आहेत. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्या राईट साईडला इलेक्ट्रिकचे खांब पण आहेत. म्हणजे इथं लाईट आहे चांगली. फक्त एवढंच आहे की हा रस्ता नवीन बनलेला असल्यामुळे लोकांनी गाड्या हळू चालवाव्यात. काय सीन आहे यार इथून. अरे बापरे, एक नंबर सीन आहे खरंच. आपण ओढी या गावामध्ये पोहोचलेलो आहे. ऍक्च्युली गावाच्या वेशीवरती आपण. ह्या जागेचं विशेष आकर्षण आहे ना हे झाड कशी बघा. आणि कोणीतरी ना यार हे झाडं लावलेले आहेत रे. खूप चांगलं काम केलंय खरंच. वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे. आम्ही बऱ्याच टायमापासून वृक्षारोपणाचा प्रोग्राम बनवतोय, पण ते सक्सेस होत नाही. पण झालं तर अशाच ठिकाणी. आणि इथला सीन तुम्ही बघा. हो हो हो, खूप सुंदर आहे यार खरंच. आपण आता सातपुड्याच्या बिलकुल टोकावरती जाऊन पोहोचणार आहोत. असं वाटतंय की आपण वेगळ्याच अँगल मध्ये सातपुड्याला बघतो आहे ना. हे बघा, खूप मस्त. हा जो डोंगर आहे ना खालचा, तो रस्ता बघा, तो आपण तिथं होतो. पहिली क्लिप जर तुम्ही बघितली तर ती तिथून शूट केलेली. आणि ते मराठी पादर गाव आहे. आणि तो दहेली मध्यम प्रकल्प. आणि कदाचित ते अंकुश विहीर असावं किंवा माहित नाही. ती तापी नदी पण इथून दिसते. आपण आहे ना एकदम टॉपवरती इथं. ह्या साईडला होराफळे आहे, समोरच्या साईडला अक्कलकुवा आहे, इथं अंकुश विहीर. सातपुड्याच्या पहिल्या रांगेमध्ये आपण उभो आहोत. आणि इथं असलेल्याची जी जाणीव आहे ना, कारण हा डोंगर खूप उंच आहे. ह्या साईडची ही गावं आपल्याला स्पष्ट दिसतात आणि ह्या साईडची गावंही आपल्याला स्पष्ट दिसतात. दुर्दैव एवढंच आहे ना की आम्ही लेट येऊन पोहोचलो आणि जे कव्हर करायचं होतं तसं कव्हर करता नाही आलं. पण पावसाळ्यामध्ये हा पूर्ण पॉईंट मी कव्हर करेल नक्कीच. ही गोष्ट बघण्यासाठी आम्ही आलो ना, ते होतंय बघा सनसेट. खूप ब्युटिफुल सनसेट होतोय. आणि थोडं आहे ना वातावरण खराब असल्यामुळे, आभाळ असल्यामुळे इतका क्लिअर दिसत नाही. इतकी थंड हवा अंगाला लागत आहे ना. आम्ही इथं हिवाळ्यात आलो होतो आणि तेव्हा देखील हवा खूप अशी जास्त थंड वाजते. इथं थंडी वाजते जास्त. आणि इथलं जे सीन आहे ना, हो हो हो, खूप सुंदर यार.
खरंच तो सनसेट बघा. इथे येऊन राहिलं ना, कॅम्पिंग वगैरे केली. आता मी कॅम्पिंगचं का सांगते तर इथल्या कमेंट केली होती मला मागे जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा, आणि कॅम्पिंग संदर्भातच ती कमेंट होती, म्हणून मी ते सांगत आहे. इथे जर कोणी हा व्हिडिओ बघून येत असेल तर नक्कीच तुम्ही इथं कॅम्पिंग वगैरे करा, परमिशन घेऊन कॅम्पिंग करा, पण घाण वगैरे नका करू. बरेच लोक येतात, कचरा वगैरे करतात, बॉटल्स वगैरे फेकतात, दारू वगैरे पितात, बिअर वगैरे पितात. तशा गोष्टी इथं नका करू यार. निसर्ग आनंद घेण्यासाठी आहे, त्याला घाण नका करू. सर, जागा कशी वाटली तुम्हाला? जागा तर खूपच सुंदर आहे सर. आम्ही इथं दुसऱ्या वेळेस येत आहे, पण जागा काही जुनी होत नाही आमच्यासाठी. आम्ही परत येणार आहे. आम्ही पावसाळ्यामध्ये पुन्हा येणार आहे. हे जितके पण ड्रोन शॉट तुम्ही बघतायत ना, सगळे क्रेडिट गोज टू परफेक्ट नेचर 313. आणि इथं अशी थंड हवा लागत आहे ना, आणि बुलेटला पण थोडंफार क्रेडिट देऊ आपण. इथपर्यंत आपल्याला घेऊन येते तो सातपुडा बघा, साथांग पसरलेला सातपुडा आहे. इथं येऊन आहे ना, म्हणजे ना फिलिंगच चेंज होऊन जातात. म्हणजे काय सांगू आता, जर पावसाचीच कमी, इथं पाऊस पडला तर आणखीन भारी वाटेल, पण फिलहाल आम्हाला घरी जायचंय. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण प्रवास अद्यापही संपलेला नाही. आम्ही नाईट शूट करणार आहोत. तो व्हिडिओ ह्याच्या पहिले किंवा दुसऱ्या पार्टमध्ये येईल, तो पण बघा. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यार. तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. चला.